मृत्यू कोणाला चुकलेला नाही, पण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसतो. एक असा कलाकार ज्याने फक्त अभिनयच नाही तर फॅशन इंडस्ट्रीवर देखील स्वतःची छाप सोडली आणि भक्कम ओळख निर्माण केली. त्याची स्वप्न फार मोठी होती, पण नशिबात मात्र काही वेगळंच लिहिलेलं होतं. आपण बोलत आहोत प्रसिद्ध अभिनेते इंदर ठाकूर यांच्याबद्दल. इंदर ठाकूर हे आज असते तर फक्त अभिनय विश्वच नाही तर फॅशन इंडस्ट्रीमध्ये देखील मोठे बदल पाहायला मिळाले असते. कमी वयात इंदर ठाकूर यांनी संपत्ती आणि प्रसिद्धी कमावलेली, पण फार कमी वयात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. इंदर ठाकूर यांचा मृत्यू एअर इंडिया विमान अपघातात झाला. नदिया के पार सिनेमात दमदार भूमिका साकारणाऱ्या इंदर ठाकूर यांनी वयाच्या 35व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला. अभिनय विश्वात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी केबिन मॅनेजर म्हणून देखील काम केलं आणि प्रिया नावाच्या एअर हॉस्टेससोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांना 4 वर्षाचा एक गोंडस बाळ झाला. मात्र जेव्हा इंदर ठाकूर पत्नी आणि मुलासह टोरंटोहून लंडन आणि इंग्लंडला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट 182 मध्ये चढले, तेव्हा त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. कॅनडाहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट 182 मध्ये बॉम्बस्फोट झाला, ज्यात विमानातील सर्व 329 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा हल्ला दहशतवाद्यांनी घडवून आणला होता. त्यांनी विमान लँड होण्याच्या 45 मिनिटांपूर्वीच विमान हवेत असताना बॉम्बस्फोट घडवून आणला, ज्यामध्ये 307 प्रवासी आणि 22 क्रू मेंबरचा मृत्यू झाला. याच हल्ल्यात अभिनेते इंदर ठाकूर, पत्नी आणि त्यांच्या 4 वर्षाच्या मुलाचा देखील मृत्यू झाला. त्यांच्या अशा निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर. फार कमी वयात अभिनेत्याने सिनेविश्वासाच नाही तर जगाचा देखील कायमचा निरोप घेतला आणि एक अष्टपैलू अभिनेता सिनेसृष्टीने कायमचा गमावला. तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेते इंदर ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.